कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महानगरपालिकेमध्ये बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र वेळ घेऊनही बैठकीला प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची अनुपस्थिती होती, त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली। वेळ मागूनही जाणीवपूर्वक बैठकीला अनुपस्थिती दर्शवल्याचा आरोप करत हद्दवाढ कृती समितीने या गोष्टीचा निषेध केला। त्याचबरोबर महानगरपालिकेमुळेच शहराची हद्दवाढ रखडली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। आज बैठकीमध्ये हद्दवाढीचा विषय आणि प्रशासनाची अनास्था, प्रशासनाचं चुकीचं प्रशासन आणि त्यामुळं कोट्यावधी रुपयाचा जो महानगरपालिकेचं नुकसान आहे, ज्याच्यामुळं विकास कामं थांबली आणि विकास कामं थांबल्यामुळं याच त्रुटीवर बोट ठेवून हद्दवाढीमध्ये ज्यांना यायचं नाही त्यांना एवढंच फक्त कारण मिळालं, म्हणजे हद्दवाढ न होण्यापाठीमागं कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन आत्ता जबाबदार आहे। त्यांच्यावर आज आम्ही बैठक लावली होती। त्यांना आम्ही अनेक गोष्टीचे पंचनामे करायला लावणार होतो, परंतु ज्यांना निर्णय घ्यायची क्षमता आहे त्याच ह्या बैठकीला उपस्थित नव्हत्या। आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, परंतु सोबत आम्हाला आता पक्क ज्ञात झाले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या जे काही आत्ता ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता आहे त्यांच्या लोकांमुळेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ रोखली गेली आहे। कारण पगार आमच्या करातला घेतात आणि गुणगान मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी ग्रामीण भागातल्या जनतेची गातात। हे सगळे अधिकारी राजकीय दबावापोटी संपूर्ण वाकले नाहीत, तो झुकलेले आहेत। त्यांना कोल्हापूर शहरातल्या नागरिकांचं काही देणं घेणं नाही। लढा हा चालू राहणार, सामंजस्याचा लढा होता तो आता लढा तीव्र होईल एवढंच मी आपल्याला सांगतो। या भूमिका काय ह्या आता माननीय ॲडिशनल कमिशनर म्हटलं की ह्या 2 दिवसामध्ये आयुक्त मॅडमशी बैठक लावतो। बैठक लावू द्या नाही लावू द्या, भूमिका आमची कडक आहे। आम्ही पूर्वीच डिक्लेअर केले की आम्ही अमर उपोषणाला बसणार आहे, आम्ही KMT बंद करणार आहे। परंतु असं होता कामा नये की आमच्याशी चर्चा केला नाही, आम्हाला तुम्ही निर्णय करायची संधी दिली नाही, हे बोल आम्हाला लावून घेणार नाही। म्हणून काही काळ आम्ही सामंजस्य घेतलं, पण आता मात्र आमची ती मनस्थिती नाही। दरम्यान राजकीय दबावापोटीच अधिकारी अकार्यक्षम वागत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या बैठकीला RK पवार, सचिन चव्हाण, बाबा पार्टे, दिलीप देसाई, उत्तम पाटील, राजू यादव आदी उपस्थित होते। सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.